नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी किनवट. तुम्ही या अगोदरही माझे व्हिडिओ पाहिले असाल, तर तशाच प्रकारचा आज मी आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. आणि या घटकाचं नाव आहे काळ काम वेग. आणि हा जो प्रकार आहे काळ काम वेग या घटकातला, तो अतिशय महत्वाचा प्रकार आहे, जो की परीक्षेमध्ये आपल्याला नेहमी भेडसावत असतो. आणि नेहमी हा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. तर हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने शॉर्टकट मेथडमध्ये कसा सोडायचा, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं पहा, एका किल्ल्यावर 600 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 41 दिवस पुरते. 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले, तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल? पहा मित्र, पहिल्यांदा त्या ठिकाणी 600 सैनिक आहेत आणि त्यांना 41 दिवस पुरेल इतकं अन्न आहे. त्यानंतर 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले, तर आता आपल्याला विचारलं उर्वरित अन्न किती दिवस पुरेल. तर पहा काय करायचं, पहिल्यांदा सांगा या ठिकाणी किती सैनिक आहेत? 600. 600 सैनिक आहेत गुणिले त्यांना 600 सैनिकांना किती दिवस पुरेल इतकं अन्न आहे? 41 दिवस. त्यानंतर 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले. 600 गुणिले 41 मायनस 37. आणि या ठिकाणी सैनिक जर निघून गेले असतील तर 600 मधून 360 मायनस करा. अगोदर 600 होते, आता 360 सैनिक या ठिकाणी निघून गेले आहेत. आता पहा, 600 गुणिले बेटा 41 मायनस 37 जर केलं तर या ठिकाणी 4 मिळेल. आणि 600 मधून जर 360 आपण वजा केलं तर या ठिकाणी आपल्याला 240 ही संख्या मिळेल. तर त्यानंतर बेटा हा शून्यासोबत शून्य कॅन्सल झाला. आता आपण या ठिकाणी 4 एक 4 आणि 4 6 24 असा भाग दिला. आणि त्यानंतर या 6 जर आपण आता 60 ला तोललं तर 6 10 60 आणि आपलं उत्तर असेल 10 एक 10 दिवस. म्हणजे उर्वरित अन्न त्या सैनिकांना किती दिवस पुरेल? 10 दिवस. आता याच्यामध्ये जर असं विचारलं असतं की एकूण अन्न किती दिवसामध्ये संपेल, तर मला सांगा 41 दिवसापैकी अगोदर किती दिवस अन्न खाल्लं होतं? 37 दिवस. आणि उर्वरित अन्न घेण्यासाठी किती दिवस लागले? 10 दिवस. आपल्याला जर विचारलं असतं एकूण अन्न किती दिवसामध्ये संपेल, तर 37 अधिक 10 आपलं उत्तर 47 आलं असतं. पण आपल्याला या ठिकाणी फक्त उर्वरित अन्न किती दिवस पुरेल असंच विचारलं. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 10 असेल. त्यानंतर याच प्रकारचा आपण दुसरा एक प्रश्न पाहू. एका किल्ल्यावर 850 सैनिक असून एका किल्ल्यावर 850 सैनिक असून त्यांना 26 दिवस पुरेल इतके अन्न आहे. पहा, या ठिकाणी फक्त आता संख्या बदलणार आहे. एका किल्ल्यावर 850 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 26 दिवस पुरते. जर 6 दिवसांनी 150 सैनिक किल्ल्यावर आले तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल? पहा, आता मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं की सैनिक निघून गेले होते. पण या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर 6 दिवसानंतर 150 सैनिक पुन्हा आलेले आहेत. तर आता आपल्याला विचारलं उर्वरित अन्न किती दिवस पुरेल. तर पहा बेटा, या ठिकाणी एका किल्ल्यावर किती सैनिक आहेत? 850 गुणिले त्यांना किती दिवस पुरेल इतकं अन्न आहे? 26. किती दिवसांनी सैनिक निघून गेले? 6. 850 गुणिले ब्रॅकेट मध्ये 26 मायनस 6 घ्या. आणि त्याच्यानंतर सैनिक आले का निघून गेले? आले. मग आले म्हणजे काय करायचं? पूर्वीचे 850 आणि आता आलेले 150 यांची बेरीज होईल. 850 गुणिले 26 मधून जर 6 वजा केले तर बेटा 20 मिळेल. आणि 850 मध्ये जर आपण 150 प्लस केले तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 1000. वरचे 2 शून्य कॅन्सल, खालचे 2 शून्य कॅन्सल. बे एक बे बे पंचे 10. त्यानंतर 85 ला जर 5 न तोललं तर 5 एक 5 3 उरले, 5 7 35. आणि शेवटी आपलं उत्तर येईल 17 गुणिले 1 17 एक 17 दिवस. म्हणजे उर्वरित अन्न आता त्या सैनिकांना 17 दिवस पुरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.